नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता जे शेतकरी प्रतीक्षित होते हप्ता जमा होण्याच्या अशा शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे। 2 हप्ते एकत्र 6,000 रुपये येत्या काही तासातच तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात आज मोठा निधी जमा होत आहे। केंद्र सरकारच्या या 22वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज वितरित होत आहे। राज्यातील सुमारे 92 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यात आज 6,000 रुपये थेट खात्यात जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आज खरोखरच तुमची मोठी लॉटरी लागली आहे असेच म्हणावे लागेल। राज्य आणि केंद्र सरकारने एकूण 7,200 कोटीचा निधी आज बँकांना उपलब्ध करून दिला आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून प्रत्येकी 3,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। येत्या 5 तासात तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज नक्कीच पाहायला मिळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही घोषणा आज केली आहे। सोशल मीडियावर हप्त्याबाबत अनेक छोट्या बातम्या फिरत होत्या ज्या आता थांबल्या आहेत। आज सरकारने सर्व शंका दूर केल्या असून पात्र शेतकऱ्यांना आजच हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात मोठा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। प्रशासकीय योजनेनुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यात केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यात राज्यातील 18 जिल्ह्यांची निवड केली असून तेथे आजच पैसे मिळतील। उर्वरित 18 जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्याचे नियोजन असून त्यांचे पैसे देखील लवकरच मिळतील। आज आपण पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची आणि तालुक्यांची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यानुसार सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी आज खूप मोठा आधार ठरणार आहे। लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत कठीण होती। अशा वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणे खूप महत्त्वाचे आहे। शेतकऱ्यांसाठी हे सरकारकडून मिळालेले एक मोठे आर्थिक गिफ्टच आहे। परंतु जवळपास 30% शेतकरी या हप्त्यासाठी आज अपात्र ठरवण्यात आले आहे। एकाच कुटुंबात अनेक सदस्य लाभ घेत असल्याचे सरकारच्या चौकशीत उघड झाले आहे। त्यानुसार एका रेशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणे आवश्यक आहे। अशा कुटुंबांना आज 6,000 रुपये मिळण्यात काही तांत्रिक अडचणी नक्कीच येऊ शकतात। ज्यांच्या चुकीची माहिती देऊन फार्मर ID कार्ड काढले होते त्यांना आज लाभ मिळणार नाही। सरकारने 2.25 लाख बनावट लाभार्थी या प्रक्रियेतून बाहेर शोधून काढले आहेत। मात्र जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर येत्या 5 तासात 6,000 रुपये जमा होते। तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यात आहे का हे आता आपण पाहूया। पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यासह अमरावती आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे। अकोला, अकोट, भातुकली आणि कारंजा या भागातील शेतकऱ्यांना आज लाभ मिळेल। या पात्र बांधवांच्या खात्यावर आज दुपारी 12 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास अधिकृत सुरुवात झाली आहे। येत्या 5 तासात तुम्हाला बँक मेसेज येणे सुरू होणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि कळंब या तालुक्यासाठी आज आनंदाची बातमी आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली मधील कन्नड, सिल्लोड, कळमनुरी आणि सेनगाव या तालुक्यातील शेतकऱ्याचे पैसे वर्ग झाले आहेत। जर तुमची KYC पूर्ण असेल तर येत्या 5 तासात तुमच्या खात्यात 6,000 रुपये नक्कीच येतील। नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी देखील आज निधीचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे। नांदेडमधील कंधार, किनवट आणि मुखेड या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना आज प्राधान्याने लाभ मिळेल। परभणीतील गंगाखेड आणि सेलू या भागातील शेतकऱ्यांनी आपली KYC तपासावी, कारण आज दुपारपासूनच बँकांमध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी,
पाटोदा आणि माजलगाव या तालुक्याच्या याद्या बँकांना मिळाल्या आहेत. तसेच बुलढाणा आणि नंदुरबार जिल्ह्यातील खामगाव, चिखली, शेगाव आणि तळोदा या भागातील पात्र बांधवांना आज लाभ मिळेल. नमो शेतकरीचा 8वा आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता येत्या काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात सुरक्षितपणे जमा होणार आहे. यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासह कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि माणगावचा यात समावेश आहे. तसेच लातूरमधील औसा, निलंगा आणि रेणगापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होईल. प्रशासनाने या 18 जिल्ह्यातील सर्व तांत्रिक तयारी पूर्ण केली असून पैसे वाटप करण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही त्यांनी काळजी करू नये, त्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळेल. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत बँक मेसेजची वाट पहा. शेतकरी योजनेच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला आत्ताच नक्की सबस्क्राईब करा. आजचा दिवस आपल्या कष्टकरी शेतकरी बांधवांसाठी नक्कीच सुखाचा आणि समाधानाचा ठरेल. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.